नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलवरती। आणि मागच्या वेळीची व्हिडिओ म्हणजे आपली पेनची व्हिडिओला खूप प्रेम भेटलेले। आपली व्हिडिओ तुम्ही 5K पर्यंत घेऊन गेलेत आणि आता 5Kच्या वरती आहे। 5Kच्या वरती खूप भारी वाटलं की मध्यंतरी आपले व्हिडिओ खूप कमी येत होते आणि खूप व्ह्यूज खूप कमी येत होते। तर गणपतीच्या व्हिडिओला तुमचं खूप प्रेम भेटतंय, खूप भारी वाटते। आपण आज चाललो आहे परेल वर्कशॉपला। गेल्या वर्षी आपण गेलो होतो आणि गेल्या वर्षी खूप पाऊस होता आणि गेल्या वर्षी आपण बाईकने गेलो होतो। गणपती बाप्पांच्या कृपेने आणि बाबांच्या कृपेने आपल्याकडे आज हक्काची आपली स्वतःची कार आहे आणि आपल्या गणपती बाप्पा मस्तपैकी बसलेत आणि आपण आता चाललोय परेल वर्कशॉपला। आज कदाचित कोल्हापूरचं राजाचं आगमन पण असेल। एक आगमन तर झालेलंच आहे, तर कदाचित आगमन भेटला बघायला तर नक्कीच प्रयत्न करून दाखवायचा मी। चला मग आता आपण जाऊया आणि व्हिडिओ वगैरे काढूया। नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चला, गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता आपण निघतोय परत एकदा म्हणजे आता जस्ट निघाले, परत एकदाचा प्रश्न नाहीच आहे। दुपारची वाजली 2 आणि ट्रॅफिक तर नसेल जास्त मला तर वाटतं, पण ती मगाशी पाऊस पडत होता। आता पावसाचं वातावरण दिसत तर नाही आणि असं ऊन तर पडलंय। चला मग जाऊया आणि तुम्हाला थोडंफार सिनेमॅटिक दाखवेन मी। रस्त्याचे इकडे पण मस्त आहेत, रस्त्यावर मुंबईचा खूप कडक आहे। आपण ठाण्यापासून समथिंग 30-35 किलोमीटर जातोय का, पण तिकडचं वाई मुंबईचे गणपती आणि कोकणातले गणपती नाद नाही करायचा भाई, नाद खूप वेडा। चला मग जाऊया। अडक ना झोपणे तू बाबा, आता नुसतं झोपा नाही आलं काय बाबा, काय बोलायचं माणसाला, काय सांगा आता। पराधी बघता पण झोपेत न उठवता पण उठला नाही। जाऊ दे आता, पार्क लेक्चरला गेला। हा माहिती आहे, पार्क बोला कॉलेजला आहे मी। नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे परेल वर्कशॉपची इथे आणि तुम्ही लेट चेक करू शकता की परेल वर्कशॉपचं गेट आहे आणि आतमध्ये सगळ्या मूर्त्या अशा थाटात बसलेल्या आहेत। खूप गर्दी आहे आतमध्ये। आपण रोशन आतमध्ये गेलेला आहे परमिशन वगैरे काढायला, परमिशन आपल्याला भेटेलच नाही कारण गेल्या वेळी आपण व्हिडिओ काढले, तर यावेळी आपण प्रयत्न करायचा की व्हिडिओ प्रॉपरली काढायला। तुम्ही प्रॉपरली बघू शकता की हा गेट आहे परेल वर्कशॉपचा आणि आजचा अपडेट तुम्हाला नक्कीच देईन मी। चला मग आतमध्ये जाऊया। गणपती बाप्पा मोरया। वेलकम टू परेल वर्कशॉप। परेल वर्कशॉपच्या आतमध्ये आता आपण आहे आणि दोन्ही साईडला मूर्त्यांचे कारखाने आहेत। समोरच अरुण दत्त सरांचा कारखाना, राजू सर, सगळे प्रॉपरली कारखाने आहेत। चला मग आतमध्ये जाऊन प्रॉपरली बघूया कसं चालू आहे ते। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा 2025 नवीन अपडेट म्हणजे परेल वर्कशॉपला आलेलो आहे। आपला रोशन मित्र आणि यश। रोशनचे गेल्याही पण रोशनमुळे आपण आतमध्ये प्रॉपरली आलो, यावेळी पण आपल्यासोबतच आलेले म्हणजे बाहेर भरपूर गर्दी आहे तर जास्त अलाउड नाही आहे। तर तुम्हाला थोडेफार मूर्ती दाखवेन मी, कारण की जास्त मूर्ती एक्सप्लोर पण करू शकत नाही। सगळ्यांच्या ट्रॉली वगैरे आलेल्या आहेत, तर एक दिवस बाकी आहे गणपती बाप्पांच्या आगमनाला। आणि प्रभाव आहे, गणपती बाप्पांचा प्रभाव इथे सगळं रेडी आहे। गणपती बाप्पांची मूर्ती ऑलमोस्ट रेडी आहे आणि आपले दादा लोक इथे सगळे हात वगैरे असतील, पाय वगैरे असतील, यांची तयारी आणि हे बनवायला चालू केलेलं आहे। राजू शिंदे सरांचं इथे वर्कशॉप आणि अरुण दत्त सरांचं इथे वर्कशॉप आहे आणि परेल वर्कशॉपच्या ह्या सगळ्या सुंदर अशा मूर्त्या। गेल्या वर्षीची आपली हीच व्हिडिओ म्हणजे परेल वर्कशॉपची व्हिडिओ खूप व्हायरल गेली होती, तर ह्यावेळी पण तुम्ही सपोर्ट करा। तुम्हाला नक्कीच नवीन प्रकारचे गणपती बाप्पा आणि आपल्या परेल वर्कशॉपमधून ऑल ओव्हर इंडियामध्ये मूर्ती जातात इथे। आज कोल्हापूरचं आगमन आहे, इथूनच मूर्ती सुरतला पण गेली होती, ते इकडचं होतं। इकडचं पहिलं आगमन तर झालेलं आहे, आता सेकंड आगमन लवकर असेलच। तर आता आपण प्रॉपरली मूर्त्या बघणार आणि आपण 1-2 मूर्तिकारांशी बोलणार पण आहे की कसं असतं एक्सपिरियन्स त्यांचं। मला तर वाटते 6-7 महिने आधीच मूर्त्या बनवायला स्टार्ट होत असतील। आता काकांचं पण काम चालू आहे इथे, होईलच प्रभाव वगैरे। आणि आपल्या दादांचं काम चालू आहे इथे गणपती बाप्पांच्या मूर्ती वगैरे सगळे प्रॉपरली रेडी झालेले आहेत।
तिथे पण वेल्डिंग काम वगैरे सगळं चालू आहे आणि प्रत्येकजण गणपती बाप्पांच्या आगमनासाठी लवकरात लवकर येतील. तुम्ही बघा बाहेर किती गर्दी आहे. तर आता आपण बघूया. आता थोडंफार बघितल्यानंतर तुम्हाला दाखवून मी. चला गणपती बाप्पा. आणि म्हणता ही पण मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि बसलेली मूर्ती आहे. तुम्हाला गेल्या वर्षीचं मी कंप्लेंट जास्त देणार नाही, कारण की प्रयत्न करेन मी की नेकेड मूर्ती जास्त दाखवणार नाहीच आहे. भरपूर सारे यूट्यूबवरले आहेत पण मी कमी दाखवायचा प्रयत्न करीन नक्कीच. हे बघा ही मूर्त्या रेडी झालेल्या आहे, फक्त त्याचा कलर वगैरे बाकी आहेत. बाकी सगळ्या मूर्त्या ऑलमोस्ट रेडी होत आलेल्या आहेत. त्याबद्दल तुम्ही फेस चेक करा, किती भारी वाटतं ते. सगळ्यांच्या धावपळच चालू आहे की बाबा काय कशी करायची. नक्कीच आता मी आलेलो आहे पोहेकर आर्ट्समध्ये, म्हणजे परील वर्कशॉपच्या आतमध्ये 3-4 हे शॉप असेल. तिकडे पण मूर्त्या मस्त मस्त आहेत. तर आपल्याला काका भेटलेले की हे म्हणजे हे एक आर्टिस्टच आहेत. 80 वर्ष म्हणजे तुम्हाला 80 वर्ष झाली तुम्ही मूर्ती. पहिले माझे बाबा बनवत होते. ओके. नंतर आम्ही भाऊ बनवत होतो. ओके. आणि आता आमचे मुलं बनवतात. त्यांच्याबरोबर मी आहे. बाबा आणि भाऊ नाही आहेत, मधल्या पिढीमधला मी आहे. आणि आता भावाची मुलं, माझी मुलं अशी आम्ही मिळून हे सगळं एकत्र कुटुंब आम्ही काम करतो. गव्हर्नमेंटने तुम्हाला POPची परवानगी दिली, त्यामुळे तुम्हाला खूप मदत झाली असेलच. हो हो बरोबर ना. तर ह्या वर्षी परवानगीसाठी खूप मूर्तिकारांनी असतील खूप मेहनत घेतलेली, कारण की पहिली गोष्ट POP शिवाय गणपती मुश्किलच आहे. म्हणून मोठ्या मूर्त्या होऊच शकत नाहीत. बट परमिशन पण लेट आले, त्यामुळे काम पण तुम्हाला खूप असेलच. तुमचं काम खूप पेंडिंग असेल आता. काम आहे. लाटच्या क्षणापर्यंत आम्हाला आता काम करायला लागणार आहे. तुमच्याकडे सर्वात मोठी मूर्ती म्हणजे किती फुटाची बनते? 85. 85 नाही किती हाईट? 30 फूट. 30 फुटाची हाईट, म्हणजे यांच्याकडे 30 फुटापेक्षा पण मोठी मूर्ती आणि 30 फुटापर्यंत ही मूर्ती बनवतात. कामवटीपुरीची मूर्ती आहे ती. आणि मस्त वाटलं तुमच्या मूर्त्या भारी आहेत, खूप मस्त मस्त मूर्त्या आहेत. तुम्हाला मी प्रॉपरली वरतून सगळं हे देतो, कारण की सगळ्या मूर्त्या अजून रेडी झाले नाही आहेत. वाघाचं काम चालू आहे ते. हा वाघ आहे प्रॉपरली आणि ह्या वाघाचं काम चालू आहे. मूर्ती मस्त अशी मूर्ती आहे ही पण. मागे पण एक मूर्ती आहे. भरपूर साऱ्या मूर्त्या इथे रेडी झालेल्या आहेत. मुंबईतल्या सगळ्या मूर्त्या ऑलमोस्ट इथेच बनतात, कारण की मुंबईतला आणि महाराष्ट्रातलं सगळ्याकडून मूर्त्या इथूनच जातात आपल्या. मोठ्या मोठ्या मूर्ती पण आहेत. शेवटच्या इथे किती सर्वात हायटेड किती मूर्ती इथे? 32 फुटाची मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटेल. तुम्ही ती चेकआउट करा. बॅक साईडला जी मूर्ती आहे, त्याच्या बॅक साईडला पण जी मूर्ती आहे ती खूप मोठी मोठी आपल्याला वाटतं असं व्हिडिओमध्येच, पण खूप हाईटने वगैरे खूप मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. आणि तुम्ही लेट्सची चेक करू शकता की आतमध्ये जरा डेंजरस ती मूर्ती आहे. आणि ते अरुण दत्त सरांचं वर्कशॉप आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मागे दाखवलं होतं की अरुण दादाचं वर्कशॉप तिथं आपण आलो होतो. दादाचा स्वभाव एवढाच चांगला आहे की कुठल्याही कॉमन मॅनला पण तो भेटायला कधीही रेडी असतो. यांना म्हणतात कलाकार, की थोडासा पण यांना दादांना की हे नाही की नाही काम आहे. दादाला खूप काम आहे आणि दादा खूप आजारी पण आहे. आणि काल दादाचा बड्डे होता, त्यांनी सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्कीच टाका की हॅपी बड्डे म्हणून. दादा नमस्कार. तुमच्या वर्कशॉपमध्ये आणि पुऱ्या मुंबई आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुमचं खूप म्हणजे खूप नाव आहे तुमचं. तुमच्या वर्कशॉपला किती वर्ष झालेत आणि तुमच्याकडे किती मूर्त्या बनतात आणि किती हाईटपर्यंत बनतात? आपल्या कार्यशाळेला 2010मध्ये आपली कार्यशाळा सुरू झाली. तो आपल्याकडे 11 गणपती होते. आज आपल्याकडे 100 ते 125 गणपती आहेत. 16 वर्ष झाले आपलं. पण हे मी गणपती 1994 पासून करतो विजय खातूंकडे. लहाना मोठा पण त्यांच्याकडे झालो, त्यांच्याकडे शिकलो आणि स्वतःचं वर्ष आपण 2010मध्ये सुरू केलं. तर बघायला गेलं हा 16 वर्ष आहे आणि आतापर्यंत आपल्याकडे 125 गणपती आहेत, मोठे मोठे गणपती. आणि सर्वात मोठी मूर्ती म्हणजे कोणती किंवा किती फुटाची असते? आता गेल्या वर्षी तर बघितली तुम्ही बाप्पा बर्फानी 32 फुटाची होती. पण यंदा कसं
रिस्ट्रिक्शन खूप आहे आमच्यावरती, पोलिसांचं आहे, शासनाचं आहे. आणि पर्यावरणाला हानी पोचू नये किंवा लोकांना हानी पोचू नये म्हणून आम्ही कुठेतरी मूर्तिकारांनी विचार केला की 25-26 फुटावरती गणपती करायचा नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या तरी कारखाना जास्त 25 फुटाची मूर्ती आहे, त्याच्यावरती मूर्ती नाही आहे. 25 फुटाची मूर्ती मी लास्ट ठेवली. यावर्षी आपलं पहिलं आगमन तर झालं, दुसरं आगमन म्हणजे कोणत्या मूर्तीचं असेल आणि किती तारखेला असेल? दुसरं आगमन म्हणजे औरंगाबादचा गणपती आहे, ओके. संभाजीनगरचा म्हणजे नवीन नाव ठेवलं आहे, ते 2 तारखेला आहे. त्याच्यानंतर मग 10 तारखेला परळचा महाराजा, मलबार हिल आहे, परत मुंबईचा एकटा राजा, हे 10 तारखेला बरेच गणपती आहेत. 5 ते 6 गणपती आहेत नावाजलेले गणपती, तर ते 10 तारखेला येणाऱ्या ऑगस्टमध्ये जातील. धन्यवाद दादा. दादा खूप भारी वाटतं दादाशी बोलून, की खूप स्वभाव त्याचा खूप भारी आहे. आणि माझा मित्र म्हणजे रोशन, आणि ह्याने खूप गेल्या वर्षी पण मला ह्याने हेल्प केली होती, ह्या वर्षी पण त्याने हेल्प केली आहे. खूप भारी वाटते, कारण की आम्ही विचार करतो की ठाण्याची माऊलीचा विचार करतो आम्ही की मुंबईमध्येच बुक करायची. चला मग आज थोडाच भेटूया दादाकडेच, नक्कीच दादाकडेच करू आपण. चला भेटूया. गणपती बाप्पा मोरया. परेल वर्कशॉपची सर्वात मोठी मूर्ती म्हणजे 35 फुटा ते 30 फुटाची मूर्ती असेल ही. भारी वाटतं. अजून रेडी झाल्या नाहीत कुठल्याच मूर्त्या. ह्या साईडला पण एक मूर्ती आहे, सगळ्या इथे बांबू 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 झालेले आहेत. जिकडे बघाल तिकडे तुम्ही सगळ्या मूर्ती तुम्हाला दिसतील. सुंदर अशी मूर्ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आणि आपलं आता इथे डोळ्यांचं काम आणि पार्कीचं काम तर चालू आहे. ह्या तिघांचं आता आगमन आहे, 1, 2 आणि तिसरी मूर्ती इथे पण रेडी आहे. आता यांचं लवकरात लवकर आगमन आहेच. दादांच्या इथे फिनिशिंगचं काम चालू आहे सगळं. आणि तुम्ही इकडच्या मूर्त्या वगैरे बघू शकता की सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. मग वरतूनच दाखवतो, कारण की अजून मूर्त्यांचं काम भरपूर सारं बाकी आहे. तुम्ही टोटली डोळ्यांचं काम बघत होता, किती डिटेलिंग केलं, सुंदर असं डिटेलिंग केलेलं डोळ्यांच्या कामाचं. नमस्कार मित्रांनो, आताच आपली परत एकदा निघाले ठाण्यात जायला, कारण की व्हिडिओ वगैरे सगळे झालेत आपल्या काढून. आणि तुम्ही मगाशी तुम्हाला मागच्या व्हिडिओ बघितला असेल की अरुण दत्त सरांचे आपण इंटरव्ह्यू थोडाफार घेतलेला. खूप चांगले सर, मस्तपैकी झाले इंटरव्ह्यू वगैरे आणि खूप मस्त वाटलं. पुन्हा एकदा आपण गणपतीसाठी येणारच आहे. 3 तारखेला आगमन आहे. बघू कदाचित टाईम भेटला तर आपण नक्कीच येऊया. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जे गेल्या वर्षी प्रेम दिलं होतं तुम्ही ते यावर्षी नक्कीच द्या तुम्ही. बोला गणपती बाप्पा मोरया.